आमच्या RST ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ येतो आहे, कारण की हा व्हिडिओ असणार आहे स्पेशल. पप्पांची रिटायरमेंट सेरेमनी आहे उद्या 10 मे आणि मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे. सो आम्ही निघालो आहे गावी साताऱ्याला आणि इथून गाडी केली आहे आम्ही नेरूळवरून. मम्मी पप्पा मी रोहित आणि तनिषा आणि पुढचा स्टॉप असणार आहे पुण्यात. दीदीला घेणार आहे, पिकअप करणार आम्ही दीदीला तिथून आणि मग डायरेक्ट गावी भेटू. आणि आत्ता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो आहे CNG भरायला गाडीत. सो तनिषा बघा आम्ही पुण्याला हॉल्ट घेतलेला दीदीला पिकअप करायला आणि आता आम्ही जेवायला थांबलो आहे. CNG परत भरायला थांबलो इथे पुणा क्रॉस केला तिकडे, तर मग इथेच आम्ही जेवायला थांबलो आहे. मला ऑलरेडी आणि रोटी मागवल्या आम्ही. भाजी एवढी काय खास नाही वाटली, मग आम्ही चिकन मसाला मागवला आहे. आता चिकन मसाल्याबरोबर रोटी पण एक्स्ट्रा. गावी तुम्ही बघू शकता काय सुंदर वातावरण झालेलं आहे. सुपर्ब. गावी आम्ही पोचलो आहे आणि आता हॉलचं बघायला आलो डेकोरेशन. इथे तयारी चालू आहे हॉलची. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हॉलचं डेकोरेशन चालू आहे आणि आम्ही बघायला आलो डेकोरेशन. इथून थोडं शॉपिंग करणार आहे पुढे जाऊन पाचवडला. ते आता वेट करते. चला पुढे काय काय होते बघूया, काय काय दाखवते. घरी सगळे पाहुणे येणार आहेत आता. तिथे पाणी काहीच भेटला नाही आहे मनासारखं. आम्ही आता रस प्यायला थांबलो आहे. ॲक्च्युली आम्ही साडी वगैरे घेऊन आलो, पण आम्ही बघत होतो काय भेटतं आहे का चांगलं. काय नाही मिळालं. आता रस प्यायला थांबलो. चला प्रॅक्टिस चालू आहे संध्याकाळी प्रोग्रामसाठी. झाली आता आम्ही करतो प्रॅक्टिस स्टार्ट. नाही ते कसं ते पाण्यामध्ये पण बदल होतोय ना, त्यामुळे असं तरी पण आपलं इमर्जन्सी कोणत्या पण गावाला बाहेर त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. दुखायला लागलं आता मी आता रेडी होऊन निघालो आहे फंक्शनसाठी. सगळे रेडी. आम्ही पोचलो आहे. तनिषा पण रेडी झाली आहे छान छान.
आम्हीच पहिले आलो आहे. रेडी काय करायचं असेल त्यासाठी पहिला येऊन रेडी होतो, सगळं रेडी करतो. आर्टिफिशियल वॉटरचं त्यांनी चालू नाही केलं आहे अजून. मस्त असा ब्रिज आहे, ब्रिज बनवला आहे, वुडन ब्रिज. आणि तनिषा इज एन्जॉईंग है ना, तनिषा इज एन्जॉईंग. अनघा आहे, अनघा से हाय. या साईडला बँक्वेट हॉल आहे आणि दिस साईड इज फॉर डायनिंग. मी तुम्हाला सकाळच्या ह्याच्यात दाखवलेलं, आम्ही बघायला आलेलो तेव्हा. तिथे टेबल्स आहेत आणि तिथे सेटिंग आहे, म्हणजे प्रॉपर गावच्यासारखं बसून. हायवे टचच आहे मॉल एकदम. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण झालं आहे. मिनिट्समध्येच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आता.
हस्ती सत्कार करतात. हॅलो. तुझ्या हस्ती सत्कार. नमस्कार, शुभ संध्याकाळ आणि सर्व इथे प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवर उपस्थितांचं आणि समस्त जाधव परिवार यांचे मनापासून स्वागत स्वागत स्वागत. सेवा म्हणजे केवळ एक काम नव्हे, तर ती एक भावना आहे, समर्पणाची, निष्ठेची आणि माणुसकीची. अशाच एका सेवाभावी व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. ते म्हणजे आपले श्री मोहन जाधव म्हणजे आप्पा आणि आमचे लाडके मामा, जे दिनांक 2/4/2025 रोजी त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. हा क्षण अभिमानाचा, कृतज्ञतेचा आणि थोडासा भावनांनी भरलेला, कारण केवळ एक व्यक्ती निवृत्त होत नाही, त्यांच्यासोबत एक संपूर्ण काळ, एक विचारधारा आणि एक कार्यसंस्कृतीही आपल्या आठवणी देत जाते. आता इथे थोडक्यात मी मामांचा परिचय म्हणजे त्यांच्या सेवा त्यांनी दिली त्या कंपनीबद्दल थोडासा मी परिचय इथे करून देते. त्यांच्या कंपनीचं नाव होतं पुणे नागपूर प्रायव्हेट लिमिटेड. त्यांचा एकंदरीत जो सेवेचा कालावधी होता तो आपण 1992 ते 2025 अशी प्रदीर्घ 33 वर्ष त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी आपलं योगदान दिलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी ते काम केलं आहे. त्यांनी केवळ आपलं कामच केलं नाही, तर त्यासोबत इतर त्यांच्या सहकाऱ्यांना देखील घडवले. खूप मोठं योगदान त्यांनी आपल्या कंपनीसाठी नेहमी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर असं हे एकंदरीत एक छोटासा प्रस्तावना होती. पण जसं आपण म्हणतो की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश वंदना करून झाली पाहिजे. तर आपण प्रार्थना वगैरे केलं असतं, पण थोडक्यात आपण सर्वांनी हात जोडावे, एक गणेश वंदना आपण बोलूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. आता इथे आपल्या मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, सत्कारमूर्ती आणि तसेच आपले मान्यवर यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करते. तर यांचं स्वागत आपण शालेय श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करू आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. तर सर्वात प्रथम आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मच्छिंद्रनाथ देसाई यांचं स्वागत संदीप जाधव यांनी शालेय श्रीफळ देऊन करावं असं मी त्यांना विनंती. श्री बाळासाहेब जाधव यांचं स्वागत मी रोहित महाडिक यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. ट्रे घे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्यवर समस्त वंचितांचे मी सौ सारिका रोहित पेरेकर आजच्या पुनश्च एकदा या सेवा कोटीच्या विशेष सोहळ्यासाठी स्वागत करते.
आजचा दिवस केवळ एका व्यक्तीचा सेवापूर्ती नाही तर एका संपूर्ण कार्यप्रवासाचा गौरव आहे. आमचे लाडके पप्पा ज्यांचे 33 वर्ष सेवा झाली, पुणे नाटे प्रायव्हेट लिमिटेड येथे त्यांनी डेप्युटी मॅनेजर सी लॉजिस्टिक पदावर प्रामाणिक व शिस्तबद्ध सेवा बजावली. इतर सहकार्यांना मार्गदर्शन केले, माणुसकीची ऊब देणारा सहवास दिला. या काळात त्यांचा संयम, कर्तव्यनिष्ठा आणि दिलखुलास व्यक्तिमत्व यांनी अनेकांना मनात स्थान निर्माण केले. आज त्यांच्या निवृत्तीस औचित्य साधून आम्ही त्यांच्या योगदानात नमित करीत आहोत, कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत आहोत. तसेच इथे सर्व उपस्थितांच्या शुभेच्छांना वंदमय शुभे अर्पण करून आपण सर्वांना सहभागी होऊन सेवापूर्तीचे कार्यक्रमात स्नेहवर्धन झालं जाऊ. धन्यवाद. सत्कार करायचे. तर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मच्छिंद्रनाथ देसाई यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करावा. वेळ काढून ह्या माझ्या सेवा कार्यक्रमाला आला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि हा सेवा निवृत्तीचा नाटक म्हणजे ऑफिस वेळ झाला, सगळे कधी तिथे सगळ्या माझ्या नातेवाईकांनी पण केला. पण एक माझी इच्छा होती की आपलं गाव आहे वेगवेगळे आपले थोडंसं छोटा कार्यक्रम माझ्या माझे भाऊबंद, माझे मुलगी, माझे नातेवाईक, माझे सगळ्यांचे समोर होत ही इच्छा होती. थँक्यू व्हेरी मच. आणि आल्याबद्दल तर त्यासाठी मी सर्वात प्रथम तर इथे थोडासा आमच्या सिक्वेन्समध्ये बदल होतो. तर सर्वात प्रथम मी मच्छिंद्रनाथ देसाई यांना विनंती करते त्यांनी नमस्कार. ॲक्च्युली कार्यक्रमाची अध्यक्षता डॉक्टर शेट्टी पाहिजे. 2 दादर म्हणजे आता 25 वर्ष सर्व्हिस केली. अशा ठिकाणी सर्व्हिस केली तुला तर मी की सर्व्हिसमध्ये तर 33 वर्ष सेवा या सेवेमध्ये गोष्टी होत्या. तर पेशंट वेळेचा म्हणजे अभाव, वेळेला मर्यादा नव्हती. त्याचं असं ऑफिस होतं की गव्हर्नमेंट ऑफिसरचं 6 ते 2 ते 6 काम होते. दिवस रात्र मोबाईल इन्स्ट्रक्शन अडचणी त्या सर्वांना तोंड दे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढी ज्याला प्रमोशन द्यायला डेप्युटी मॅनेजर तर त्यांच्या हाताखाली असलेले लोक हे ट्रेन नव्हते. म्हणजे अक्षरशः रॉड होतो. त्याला कस्टम्स क्लिअरन्स वगैरे यांना काय कळत नाही. म्हणजे त्याला सांगितलेलं का हा कागद म्हणून तिकडे ते दिला. अशा लोकांना एकत्रित घेऊन कामाचा बोजा सांभाळून त्यांनी 33 वर्ष त्या कंपनीला दिली. या कंपनीमध्ये पण ही कंपनी मल्टीनॅशनल कंपनी आहे, फॉरेन कंपनी अशी नाही की इंडियन कंपनी. त्याचे डायरेक्टर्स फॉरेनला कसं आहे, त्यांच्याकडे परफॉर्मन्स असेसमेंट होते, ॲप्रेझल होतं, त्यावर तुमची इन्क्रिमेंट घडतं. आता त्यासाठी इंग्लिश पडपड बोलण्याची काय गरज नव्हती. कामाची माहिती आली आणि काम करण्याची एक काय म्हणतो ना आपण भावना आहे. तर त्या सर्व अडचणींना तोंड देऊन त्यांनी 33 वर्ष नोकरी केली. आणि मला अभिमान वाटतो की मी कस्टम ऑफिसर म्हणून होतो. तर मी मागच्या पण एका कार्यक्रमात सांगितलं या गोष्टी माझ्या गावासाठी उपयोग करून घेतला आहे. आता असतात ना आपले की माझ्या मुलाला
कसं वाटतं नाही कसं होतं जसं माझं आता माझी स्तुती करत नाही पण माझं रेप्युटेशन फॅमिलीच्या दृष्टीने चांगलं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी कधी माझ्या नावाचा उपयोग केला नाही. अतिशय म्हणजे एकदम डोक्यावर पाणी जायची वेळ आली की तो समोरचा ऑफिसर ऐकतच नाही आहे, त्याचं बरोबर आहे. आणि मी कुठल्याही निगेटिव्ह किंवा तुझ्या गावाला सपोर्ट केला नव्हता आणि त्यामुळे ते माझं नाव घ्यायला त्यांना ते खूप थोडीफार अडचण होती. पण एखादा अधिकारी अतिशय कारण नसताना जर त्याला त्रास देत असेल तर ते शेवटी सांगायचे की तुम्हाला ठाऊक आहे का की एम डी देसाईमध्ये नेमणी आहे. तर त्यावेळी पूर्ण चित्र बदलायचं. तर ते आपलं सांगायची गोष्ट ही होती की मला सुद्धा इकडे हा होता की या व्यक्तीने माझ्या नावाचा उपयोग केला नाही. मी किती श्रेष्ठ होतो हे नाही की त्यांनी माझं नाव वापरलं नाही. तर ही त्यांची एक आपण म्हणून की एक्स्ट्रा पॉईंट त्यांचा होता. आता राहिलं कुटुंब. कुटुंबामध्ये अतिशय कुटुंबप्रेमी माणूस आहे आणि मी बघितलं नंतर म्हणजे 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आता माझं लग्न झालं 84 आहे. तर मला 40 वर्ष ह्या जाधव परिवाराचा अनुभव आहे. त्यांनी कुटुंबाला एकत्र राहणं, ते प्रत्येक अडचणी धावून जाणं. परत मी गावचं पण बघितलं तर ते काही कार्यक्रमाला हातात आले की मला आश्चर्य वाटतं की त्याला सगळं कसं जमतं की नोकरी अशी सुट्टीचं प्रॉब्लेम दिवस रात्र धावपळ अशामध्ये सगळं हे कसे मॅनेज करतात. म्हणजे आय सरप्राईज हे कसं शक्य आहे. तर त्याबद्दल त्यांना 100% मार्क दिले पाहिजेच की कुटुंब वसेल त्यांच्याकडे आहे. तसंच त्यांनी कामामध्ये पण तेवढाच सगळा गेला आणि मी परफॉर्मन्स दिला. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांना खरोखर त्याचा अभिमान मला आहे त्याच्याबद्दल. आणि आता जास्त मी बोलत नाही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण आता त्यांच्या रिटायरमेंट लाईफनंतर मी त्यांना त्यांच्या रिटायर लाईफबद्दल हॅपी हेल्दी आणि प्रॉस्परस लाईफ त्यांचं जावं हे भगवंताकडे विनंती करतो. आणि असंच आम्हाला त्यांनी प्रेम देत राहावं आणि कुटुंबाची काळजी घेत राहावं. धन्यवाद. प्रमाणच्या वाटेवर निष्ठेने चालले सेवेची पूर्ती आज ज्याची झाली ते आप्पा बाबा आमच्या मनाचे घर झाले. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिले तुम्ही वेळापर्यंत आणून आल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पप्पांबद्दल बोलायचं झालं तर पप्पांचे आज 33 वर्ष कंप्लीट झाले सर्व्हिसचे. त्याचं आज सेलिब्रेशन करतो आपण. आणि आम्ही लहानपणापासूनच खूप त्यांना मेहनत करताना बघत आलो. त्यांच्या कामाबद्दलचं प्रेम डेडिकेशन खूपच त्यांनी मेहनत केली आहे. आणि त्यांचं गावाचं सांगायचं झालं तर त्यांनी कुठं जाण्यासाठी दिवसाला म्हणजे एक वेळ अशी होती की काही वर्ष त्यांनी 6-6 तास प्रवास करून ऑफिसला जायचे आणि ऑफिसचं काम करायचं, पुन्हा घरी यायचं. पण त्यांनी कधीच ते असं दाखवलं नाही की ते कधी जमल्यात किंवा त्यांनी कधी कंप्लेंट केली आहे असं. शेवटी त्यांना ते घरी पण असायचे आमच्याबरोबर. आणि जसं त्यांनी ऑफिसच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडल्या तसं घरच्या पण त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी खूप छान पद्धतीने पार पाडल्या. जसं की आमचं शिक्षण आम्हाला चांगले संस्कार दिले त्याच्यामुळे आम्ही आमच्या लाईफमध्ये खूप चांगले सेटल होतात. आणि सगळ्यात पहिले मम्मीचं पण थँक्यू आणि आज तिच्यामुळे त्यांची इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाली. आणि प्राऊड मुवमेंट म्हणजे तीच की दोघांनी खूप मेहनत करून घर पण घेतलं आहे. तर मला एवढंच म्हणायचं की पप्पांना रिटायरमेंटची त्यांच्या नंतरच्या लाईफसाठी त्यांना एवढंच प्रे करेन की त्यांना हेल्दी आणि हॅपी ठेवावं. बरं, थँक्यू. सर्वांना नमस्कार. आणि मी म्हणजे वेळात वेळ काढून सगळे उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि इथे जे सगळे मान्यवर आहेत त्यांचे पण आभार कारण ते पण खूप वेळात वेळ काढून इथे आज उपस्थित राहिलेले आहेत. आणि आता ह्याच्या सेवानिवृत्ती म्हणजे काही विश्रांती नाही तर एक नवीन संधी आहे त्यांना नवीन नवीन छंद जोपासण्याची. आणि दुसरं म्हणजे त्यांची जे एक कामामध्ये घडलेले एक किस्सा सांगायला मला नक्कीच आवडेल कारण त्यांच्या कामात
प्रयत्न केले. म्हणजे खूप त्यांनी म्हणजे बघा सद्गुरूंची कृपा किंवा काय म्हणता येईल, कारण जेव्हा त्याने धक्का दिला त्यांना तेव्हा ते एवढे म्हणजे एवढ्याच ह्याच्याने ताकदीने, जसं आपण म्हणतो ना देवाची ईश्वराची कृपा, तसंच त्यांच्या बाबतीत घडलं. त्यांनी एवढा हेल्दी मनुष्य होता तो, जो काय व्यक्ती होता ना तो एवढा हेल्दी होता की त्यांनी त्या एवढ्या हेल्दी व्यक्तीला सुद्धा ढकलून दिलं, तसं ते खाली पडले. मग जेव्हा ते घरी आले आणि त्यांनी आम्हाला हा सगळा किस्सा सांगितला, मी तर खूप घाबरले होते. मी सांगितलं की तेव्हाच की हा जॉब नको आहे आपल्याला, आपण इथेच म्हणजे सोडून देऊया. ते म्हणाले की नाही, आपण ना बॉसला आपण सांगूया आणि त्यांच्याकडून बघूया काय म्हणतात. जेव्हा त्यांनी 2 दिवसानंतर हे सगळं सांगितली घटना, ते बॉस म्हणाले की आपण त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घेऊया. तर नंतर 2 दिवसानंतर परत ॲक्शन जेव्हा सांगितलं काय झालं घडलं पुढे, तर ते बॉस म्हणाले की नाही आपण त्याला कामावरून काढूनच टाकूया वगैरे असं. तर हे काय म्हणाले की नको, त्याची बायका मुलं आहेत, त्यांच्या पोटावर पाय नको ना. तर ते म्हणाले की ठीक आहे बघा, म्हणजे त्यांचा पण विचार म्हणजे ते बॉस पण एवढे हे झाले, चकित झाले की असा विचार हा मिळतो, त्याच्यावर आज काय वेळ आली होती तरी सुद्धा त्यांनी त्यांचाच विचार केला. म्हणजे प्रामाणिकपणा कसा असतो हे आम्हाला त्यांच्याकडून जास्त कळालं. आज आम्ही जे काही सुखाचा घास घेऊ शकतो, सुखाची झोप घेऊ शकतो आणि आमचं जे काही निरोगी आयुष्य जगू शकतो ना, हे सगळं त्यांच्यामुळेच आहे. थँक्यू. आणि माझ्या परिवारातर्फे खूप सारे शुभेच्छा आणि आपण सोबत माझं नातं तुमच्यापेक्षा माझं मैत्रीच नातं आहे आपणसोबत. त्यांना मी म्हणजे असं सुटण्या म्हणून त्यांनी मला काही केलं नाही, म्हणजे मुलासारखं माझ्यावर ट्रीटमेंट आजपर्यंत केले भरपूर. आणि मी आपण आजपर्यंत बघत आलो कायम आमच्यावरती डोक्यावरती हात नाही, पण माझ्या पाठीमागे कायम त्यांचा हात असतोच. कधी मला त्यांनी कुठं कमी पडून दिलं नाही कुठल्याही गोष्टी. आजपर्यंत कुठलाही प्रसंग असो किंवा कोणताही काय असो, आकाश तू कर मी आहे हा शब्द माझ्यासाठी खूप वेळ झाला त्याच्यासाठी. आणि आता इथून पुढच्या लाईफमध्ये भरपूर सारी शुभेच्छा आपल्याला. सद्गुरूंनी असंच आशीर्वाद राहू द्या सद्गुरूंचा आणि असं सामोरे त्यांना भरपूर देत राहू एवढं तुमच्या मी प्रार्थना करतो. आणि त्यांना सुद्धा इथून पुढच्या आयुष्यात पुन्हा भेटू द्या. आपला तुमचा निरोप समारंभ आहे, हा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा निरोप समारंभ. आणि आपणची जास्त असं माझ्याकडे जास्त संबंध आला आलं. आम्ही जेव्हा तेव्हा आपणचं आणि माझं एक वेगळं बोलणं झालेलं आहे, एक वेगळी ओळख, एक वेगळं नातं आमच्या दोघांमध्ये क्रिएट झालेलं आहे. पण आपण असं कधी जाणून दिलं नाही की मी मोठा आहे तू लहान आहे. आपण कधी पण खांद्यावर आठवणच माझ्यासोबत मागे आमच्याबरोबर आपण क्रिकेट खेळलेले. फक्त आपण सगळ्यांनी एवढंच आपण कष्ट भरपूर केले, प्रपंचही केला आणि तेवढाच प्रमाणे प्रामाणिकपणे परमार्थही केला. कष्ट प्रपंच आणि परमार्थ करणारे एकच व्यक्ती नसतं आपल्या गावामध्ये ते आप्पा, असं माझं व्यक्ती नाही. आणि आपण तुम्हाला पुढच्या वाटाने भरपूर शुभेच्छा, तुम्हाला उभं आयुष्य लाभो ही सद्गुरूंनी प्रार्थना. मी रोहित माडिकांना सर्वांना पहिला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आपणचा मोठा आहे रोहित सुधीर महाडी. तर आपण जेवढं कष्ट केले 33 वर्षात तेवढं भरपूर केले कंपनीसाठी. आणि त्यांनी मला म्हणजे पर्सनली मला पण ते खूप सपोर्टिव्ह आहे. वडिलांसारखंच मला ते प्रेम देतात. प्लस त्यांचं प्रामाणिकपणा एवढा आहे की ते कुठलेही काम पूर्ण एंड टू एंड संपवल्याशिवाय गप्प बसत नाही. आणि प्लस त्यांचं अजून एक चांगलं नेचर आहे की ते कुणालाही असं तोडून घालून काढून असं कधीच बोललेलं नाही आहे आणि ते कधी बोलणार पण नाही, पूर्ण खात्री आहे. आणि त्यांच्या इथून पुढं जी वाटचाल आहे रिटायरमेंट नंतरची त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि अजून एक त्यांचं एक मनपूर्वक आभार मानायचं की त्यांनी मला त्यांचा पुढचा गोळा दिलेला आहे. थँक्यू. सेवापूर्तीचा जरी इथे मी म्हटलं संपूर्ण झाला तरी आपल्याकडे 2 केक आहेत. म्हणजे काय तर आज आपण आणि आमच्या मामीच्या लग्नाचाही वाढदिवस आहे आणि सेवापूर्तीचाही केक आहे. सो
डबल सेलिब्रेशन. आता केक कटिंग होईल त्यासाठी सांगायचं आणि केक कटिंग ते करून घ्यावं आता. दोन्ही घ्या फोटो स्लोगांची काढूया ना. ते ते बुके वगैरे. थांबा थांबा. बस वरती झोपू नको, आता जायचं घरी आपल्याला. ते म्हणतो काय झालं. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. टेन्शनमधून बाहेर या. सगळ्यांसाठी वेळ द्यायचा बसलेल्यांसाठी. आम्ही पण तुमची मुलंच आहे. सगळ्यांना लक्ष लावून देतो आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. काकांना असताना हॅपी होते. जसं मी मगाशी म्हटलं केक कटिंगचं आपलं झालं काय रे. ऑपरेशन झालं ना.
खूप छान असा प्रोग्राम आमचा पार पडलेला आहे आणि त्यांच्या बघा खूप छान प्रोग्राम पार पडला आता आणि सगळे डान्स सगळं स्पीच वगैरे देऊन सगळ्यांचं झालेलं आहे. सो आता सगळे जेवायला जातात आणि मेन्यूमध्ये काय काय आपण बघूया. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. तर चला पप्पा आलेत बघा. कॉल पूर्ण रिकामी झालेलं आहे आता. चला आम्ही इथे जेवायला जातो आणि तुम्हाला मेन्यूमध्ये दाखवतो काय काय. कप्पीचं लुक कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या दोघींचं पण कसं वाटतं. इथं आता हेअरस्टाईल केलेत आम्ही डान्स केल्यामुळे खूप गरम होत होतं. चला तो व्हेजची लाईन आहे बाळा. इथे व्हेज इथे नॉनव्हेज आहे. इथे नॉनव्हेजसाठी काउंटर केलं आहे टेबल आणि इथे व्हेजसाठी केलं आहे. या केक कटिंग सोहळ्यामध्ये आपण जॉईन
Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that to be happy and contented? I used to think that feels happy to be waiting to, but that was in the better days before I met you. When I met you, walking to my heart. Congratulations and celebration. When I can hear the love you're the one with me. Congratulations and jubilation. मोहन जाधव आणि आता 33 वर्ष सर्व्हिस केली. ती पण अशा ठिकाणी सर्व्हिस केली. आता मी कुठे सांगितलं की सर्व्हिसमध्ये हॅलो. तर 33 वर्षाची सेवा, त्या सेवेमध्ये नुसती मोठी लोक तर टेन्शन, वेळेचा म्हणजे अभाव, वेळेला त्यांना म्हणजे काही मर्यादा नव्हती. त्यांचं असं ऑफिस नव्हतं की गव्हर्नमेंट ऑफिसरचं 6 ते 9 ते 6 काम केलं घरी गेलं. दिवस रात्र मोबाईल इन्स्ट्रक्शन ॲक्च्युली त्या सर्वांना तोंड दे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवढी त्याला प्रमोशन मिळणं डेप्युटी मॅनेजर, तर त्यांच्या हाताखाली असलेले लोक ते ट्रेन नव्हते, म्हणजे अक्षरशः लॉ नव्हतं. त्याला कस्टम क्लिअरन्स वगैरे याला काय कळत नव्हतं. म्हणजे त्याला सांगितलं का हा कागद म्हणून तिकडे ते दिला. अशा लोकांना एकत्रित घेऊन कामाचा बोलण्यास सांभाळून त्यांनी 33 वर्ष त्या कंपनीला केली. या कंपनीमध्ये पण ही कंपनी मल्टीनॅशनल कंपनी आहे, फॉरेन कंपनी अशी नाही की इंडियन कंपनी. त्याचे डायरेक्टर्स फॉरेनर्स आहेत. त्यांच्याकडे परफॉर्मन्स असेसमेंट होते, ॲप्रेझल होतं, त्यावर त्यांचे इम्प्लिमेंट ठरतं. आता त्यासाठी इंग्लिश पडपड बोलण्याची काय गरज नव्हती. कामाची माहिती हवी आणि काम करण्याची एक काय बोलतो ना आपल्या भावना आहे. तर त्या सर्व अडचणींना तोंड देऊन त्यांनी 33 वर्ष नोकरी. आणि मला अभिमान वाटतो की मी कस्टम ऑफिसर म्हणून होतो. तर मी मागचा पण एका कार्यक्रमात सांगितलं, या व्यक्तीने माझ्या गावाचा कधी उपयोग करून घेतला आहे. आता असतात ना आपले लोक की माझ्या मुलांना कस्टम ऑफिसर आहे, कसं वगैरे, तसं माझं आता माझी स्तुती करत नाही, पण माझं रेप्युटेशन पद्धतीच्या दृष्टीने चांगलं होतं. आणि तरीसुद्धा त्यांनी कधी माझ्या नावाचा उपयोग केला नाही. अतिशय म्हणजे एकदम डोक्यावर पाणी द्यायची वेळ आली की तो समोरचा ऑफिसर ऐकतच नाही आहे, त्यांचं बरोबर आहे. आणि मी कुठलाही निगेटिव्ह किंवा चुकीच्या कामाला सपोर्ट केला नव्हता. आणि त्यामुळे तेही माझं नाव घ्यायला त्यांना तेही खूप थोडीफार अडचण होती. पण एखादा अधिकारी अतिशय कारण नसताना जर त्याला त्रास देत असेल तर ते शेवटी सांगायचे की तुम्हाला ठाऊक आहे का की इंग्लिश देसाई माझे मिळवणे आहे. मग त्यावेळी पूर्ण चित्र बदलायचं. तर ते आपलं सांगण्याची गोष्ट ही होती की मला मुद्दा इकडे हा होता की या व्यक्तीने माझ्या नावाचा उपयोग केला नाही. मी किती श्रेष्ठ होतो हे नाही आहे की त्यांनी माझं नाव वापरलं नाही. तर ही त्यांची आपण म्हणून एक्स्ट्रा पॉईंट त्यांचा होता. आता राहिलं कुटुंब. कुटुंबामध्ये अतिशय कुटुंबप्रेमी माणूस आहे. आणि मी बघितलं त्यांचं म्हणजे 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये. आता माझं लग्न झालं 84 आहे, तर मला 40 वर्ष ह्या जाधव परिवाराचा अनुभव आहे. तरी म्हणजे कुटुंबाला एकत्र राहणं, प्रत्येक अडचणी धावून जाणं. परत मी गावचं पण बघितलं, प्रत्येक काही कार्यक्रमाला हजर राहणं. ते मला आश्चर्य वाटतं की याला सगळं कसं जमतं. ती नोकरी अशी, सुट्टीचं प्रॉब्लेम, दिवस रात्र धावपळ, अशामध्ये सगळं हे कसे मॅनेज करतात. म्हणजे आय वॉज सरप्राईज की कसं शक्य आहे. तर त्याबद्दल त्याला 100% मार्क दिले पाहिजेच की कुटुंब असेल त्यांच्याकडे आहे. तसंच त्यांनी कामामध्ये पण तेवढाच त्याला गेला आणि मी परफॉर्मन्स दिली.
ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांना बरोबर त्यांचा अभिमान मला आहे त्यांच्याबद्दल. आणि आता जास्त मी बोलत नाही, गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आता त्यांच्या रिटायरमेंट लाईफनंतर मी त्यांना त्यांच्या रिटायर लाईफबद्दल हॅपी, हेल्दी आणि संपवल्याशिवाय गप्प बसतात नाही. आणि प्लस त्यांचं अजून एक चांगलं नेचर आहे की ते कोणालाही असं म्हणून जागरूक पाहिजे असं कधीच बोललेलं नाही आहे आणि ते कधी बोलणार पण नाही, पूर्ण खात्री आहे. आणि त्यांचं इथून पुढं जी वाटचाल आहे रिटायरमेंट नंतरची त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि अजून एक त्यांचं एक अनुभव आभार मानायचे की त्यांनी मला त्यांचा मोठा डोळा दिलेला. सो आता आम्ही निघालो आहे सज्जनगडला. इथून 20 to 25 मिनिट्स अंतर आहे गावापासून आमच्या. सगळे आहेत तर तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊया. किती सुंदर वाटतंय आमचं गाव, फुल ऑफ आहे. मी पलीकडे गाडी उभी केली आहे, त्या गाडीनेच आम्ही जाणार. फायनली आम्ही सज्जनगडला पोचलेलो आहे. बाकीचे सगळे येत आहेत मागून चालत. आम्ही पोचल्यावरती चढायचं आहे खूप. मागून येत आहेत सगळे, आम्ही पुढे जातो. चला हे तेव्हा मंकी आला. मंकी नाही, गोट आहे. अरे मंकी खालून वरती चालत येईपर्यंत एक्झॉस्ट झालंय. कुठे आहे सरबत? म्हणजे ना 5-5च राहिलंय. पोचलेलो आहे सज्जनगडावर. या साईडला इकडे भक्तिधाम भोजन प्रसादालय इथे आहे. ते निवासस्थान पण आहे राहणाऱ्यांसाठी. लाईन आहे खूप जेवणासाठी. इथे मोठे मोठे टॉर्टॉईज असतात या पाण्यात. इथे टॉर्टॉईज असतात तनिषा या पाण्यात. मोठे असतात आणि खूप. आता दिसत तर नाही आहेत. टाईम आहे 1:30 पर्यंत जेवणाचा. लाईन चालू झाली असते. आम्ही लाईन जेवायला इथे प्रसादालयामध्ये जेवायला बसले आहेत लाईनीने. बॉईज वेगळे, गर्ल्स वेगळे, जेंट्स आणि लेडीज वेगवेगळे बसले. तनिषा माझ्या आता आम्ही मेन मंदिराजवळ पोचलेलो आहे. काढावी लागेल. आता कधी येणार परत प्रोग्राम? मग उद्या आहे ना प्रोग्राम परत. आणि दीदीचा बड्डे, आता मोठा बड्डे. काय तुम्ही म्हणते प्रोग्राम बघायला भेटला असतात नाही. इथे ठेवते अनघाची दीदीच्या पाणी कपी कपी
फायनली आम्ही 4 डेजच्या जर्नी नंतर साताऱ्यावरून रिटर्न आलेलो आहे घरी आमच्या. आणि अरे कॅमेरा हलवू नका. बघा या लोकांची मस्ती किती चालली आहे. आणि आपण काय काय एन्जॉय केलं सांग तनिषा. तिकडे काय काय एन्जॉय केलं, काय काय मस्ती केली. डान्स केला, केक कापला. आणि आहान तू आम्हाला मिस केलंस की नाही. केलं. आणि हरवे असंच होता, जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता तेव्हा मला बरंच नसतं. हो आणि बरं आणि आता पण तसंच झालं. तुला कशी पडली असं. आणि व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघा एंडपर्यंत. आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो आणि कमेंट पण. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन आमच्या व्हिडिओचे येत राहतील. सो बाय, टेक केअर. सांग सांग तुझा राजा, तू मला बनवशील का. माझ्या नावाचं तू तुझे माथ्यावर लावशील का.